नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये मागच्या काही लेक्चर्समध्ये पहिला चॅप्टर जो होता इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजमेंट हा पूर्ण केलेला आहे. यानंतर आज आपण दुसऱ्या घटकाला म्हणजेच दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. मॅनेजरियल प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग. चला तर मग आपण दुसऱ्या चॅप्टरविषयी अभ्यास करूया. दुसऱ्या चॅप्टरमध्ये पहिला घटक आहे कन्सेप्ट ऑफ मॅनेजरियल प्लॅनिंग. मॅनेजरियल प्लॅनिंग मग याबद्दल असं म्हणता येईल, प्लॅनिंग इज कन्सिडर द फर्स्ट प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. इन दिस फंक्शन managers define the organization goals and allocated resource of the organization to achieve such as goals. The goals टार्गेट करण्यासाठी ज्या पद्धतीनं एक आराखडा तयार केला जातो त्याला प्लॅनिंग असं म्हटलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मॅनेजर यांनी डिसिजन घेतलं की 1 कोटीचा नफा कमवायचा आहे. मग तो 1 कोटीचा नफा आपणाला सहज कमवता येईल का? नाही. त्यासाठी वस्तू उत्पादित करावी लागेल आणि वस्तू उत्पादित झाल्यानंतर मार्केटमध्ये त्या वस्तूला विक्री करावी लागेल आणि त्या विक्रीपासूनच आपणास नफा मिळत असतो. म्हणजेच ती वस्तू विक्री करत असताना वस्तू कुठे उत्पादित करावी, किती करावी, त्याचं मार्केटिंगमध्ये किती प्रमाणात विक्री करावी, स्टॉक कुठे मेंटेन करावा, या सर्वांचं प्लॅनिंग केलं जातं. मगच त्यामध्ये या डिसिजनला महत्त्व राहतं. मग दुसऱ्या पद्धतीनं असंही म्हणता येईल, सो इन इसेन्स बिझनेस प्लॅनिंग comprise the setting object for the organization and developing a plan of action to achieve the object. Then planning requires innovation, creativity and multitasking from managers. म्हणूनच या कन्सेप्टमध्ये मॅनेजरला मल्टीटास्क करावं लागतं, क्रिएटिव्हिटी निर्माण करावी लागते, इनोव्हेशन काहीतरी वेगळं पण दाखवावं लागतं. तेव्हाच चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग करता येते. यानंतर पुढचा घटक आहे नेचर ऑफ मॅनेजरियल प्लॅनिंग. यामध्ये पहिला घटक प्लॅनिंग इज डायरेक्टेड टुवर्ड्स इफिशियन्सी. मग यामध्ये आपणास असं म्हणता येईल, द मोस्ट पर्पज ऑफ प्लॅनिंग इज इन्क्रीज द पोटेन्शियल ऑफ एंटरप्राइज. म्हणजे प्लॅनिंगमध्ये काय असतं, इफिशियन्सी ते पोटेन्शियल निर्माण करण्याची गरज असते आणि हेच कार्य मॅनेजर्सला करावं लागतं. प्लॅनिंग करत असताना ती मागच्यापेक्षा यावेळी कशी प्रभावी असेल, कशी उत्कृष्ट असेल याकडं लक्ष दिलं पाहिजे. तेव्हाच मार्केटिंगमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये प्लॅन करत असताना किंवा तो निर्णय घेत असताना चांगल्या पद्धतीचा सक्षम
आणि प्रभावी ठरणारा असावा लागतो. यामध्ये पुढचा घटक आहे प्लॅनिंग कुड बी चूजिंग प्रोसेस. प्लॅनिंग काय आहे तर निवड करण्याची प्रक्रिया आहे. आपले एक्सपर्ट आपल्याला विविध 5-6 प्रकारचे प्लॅन सुचवत असतील, तेव्हा मॅनेजर्स काय करत असतो त्यातला उत्कृष्ट प्लॅन निवडत असतो. आपण काही चित्रपटामध्ये किंवा जाहिरातीमध्ये पाहत असतो की प्रोजेक्ट हा संकल्पना आपल्या लक्षात असेल की कोणतरी एक व्यक्ती येत असतो, लॅपटॉपवरती काही प्रोजेक्टचा प्लॅन दाखवत असतो. मग तो प्लॅन म्हणजेच काय आहे तर ती निवड करण्याची एक प्रक्रिया आहे. मग यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला प्लॅनिंग कुड बी अ सिलेक्टिंग मेथड. इट इन्व्हॉल्व्स द स्टडी अँड केअरफुली analysis of various alternative and so choosing one of the best. आपणास अनेक प्लॅन सजेस्ट केलेले असतात किंवा त्या मॅनेजर्सच्या डोक्यामध्ये खूप सारे चांगल्या प्रकारचे प्लॅन्स असतात. मग निवड करायचं कोणाची तर ज्यामध्ये अधिक कार्यक्षमपणे त्याचं प्रभावीपणे इम्प्लिमेंट होईल अशाच प्लॅनची निवड करण्याची गरज असते. कारण ऑर्गनायझेशन गोल हे केवळ एका व्यक्तीचं गोल नसतं, तर आपण सामूहिकपणे कार्य करत असतो, संघटितपणे कार्य करत असतो. आणि संघटितपणे कार्य करत असताना तो मॅनेजर्स, त्या संघटनेचा लीडर, एक प्रवक्ता, एक पुढारी, एक नियोजनकर्ता म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेत असतो. आणि ते रिस्पॉन्सिबिलिटी घेत असताना त्याला योग्य प्रकारचा प्लॅन निवडणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याच्या निर्णयावरच इतर लोकांचं फेथ, भविष्य आणि त्या कंपनीचं सुद्धा, त्या ऑर्गनायझेशन संघटनेचं सुद्धा भविष्य डिपेंड असतं. म्हणूनच प्लॅन करणं सोपं आहे, परंतु त्याचं प्रभावीपणे मार्केटमध्ये इम्प्लिमेंटेशन करणं हे अत्यंत अवघड आहे. कारण एखादी गोष्ट निर्णय घेतल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवून दाखवणं हे मात्र कमालीचं कार्य आहे. पुढचा घटक आहे प्लॅनिंग फॉर्म्स प्रिमाइसेस फॉर द चॉईस ऑफ द फ्युचर. आत्ताच आपण काही गोष्टींचा उल्लेख केला होता, तर यामध्ये असं म्हणता येईल की प्लॅन बिकम प्रिमाइसेस फॉर द चॉईस ऑफ द लॉंग टर्म. म्हणजेच प्लॅन करत असताना हा अल्प कालावधीसाठी नसतो, तर हा दीर्घ कालावधीसाठी असतो. दीर्घ कालावधीमध्ये आपल्या ऑर्गनायझेशनची ध्येय ही टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असतात. उदाहरणार्थ, कच्चा माल खरेदी केल्यानंतर प्रोसेस करावी लागते, तेव्हा आपणास परफेक्ट उत्पादन मिळतं. त्या उत्पादनानंतर आपणास पॅकेजिंग करावी लागते. पॅकेजिंग नंतर मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागतो, त्याची जाहिरात करावी लागते आणि योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी ती वितरण साखळीसुद्धा निर्माण करावी लागते. अशावेळी या प्रक्रियेमध्ये हा दीर्घकाळाचा समावेश असतो. कारण
आपण मागच्या काही लेक्चरमध्ये ऐकलेलं आहे की मॅनेजर्स ठरवत असतो की यावर्षी झालेल्या प्रगतीपेक्षा पुढच्या वर्षी आपणास जास्त प्रगती करायची आहे, किंवा चालू कंडिशनवरून आपल्या व्यवसायाची स्थिती कशी सुधारता येते हे त्याला माहीत असतं. तो मागचा काही अनुभव जवळ बाळगत असतो. त्यामुळे प्लॅनिंग करत असताना तर इन फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीनं कसं त्याचं मार्केटमध्ये रूपांतर होईल, एक सक्सेसफुल बिझनेसमध्ये रूपांतर होईल, हे तो पाहत असतो. मग त्याचं नेचर काय आहे तर चॉईस ऑफ द फ्युचर. ती प्रिमायसेस काय आहे? चॉईस ऑफ द फ्युचर. भविष्यामध्ये आपण त्या वस्तू तयार करत असतो. म्हणूनच प्लॅनिंग ही भविष्यकाळाला म्हणजेच दीर्घकाळाला लक्षात ठेवून तयार केलेली असते. पुढचा घटक आहे प्लॅनिंग इज ॲन इंटेलेक्च्युअल प्रोसेस. एक मानसिक प्रक्रिया आहे, एक बौद्धिक प्रक्रिया आहे. ही मानसिक आणि बौद्धिक, इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक. मग प्लॅनिंगमध्ये आपल्याला मानसिक आणि बौद्धिक दोन्ही गोष्टीतून सक्षम असावं लागतं. कारण नियोजन करताना केवळ भावनेच्या आधारे न जाता किंवा केवळ आपल्या बुद्धीवरती विश्वास न ठेवता बाजारपेठेतील चालू घडामोडींचा अभ्यास करून एक विशिष्ट जो इतरांना म्हणजेच संघटनेतील इतर घटकांना प्रभावी करणारी असावी लागते. कारण आपण मॅनेजमेंट करते आहोत आणि या मॅनेजमेंट करत्यांना इतर व्यक्तीपेक्षा वरिष्ठ किंवा हुशार दर्जाचं समजलं जातं. त्याची जबाबदारी असते की इतरांना त्या प्रवाहात सामावून घेण्याची. मग इतरांना आपल्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करत असताना तो योग्य प्रकारचे, चांगल्या प्रकारचे त्यामध्ये बौद्धिक कार्य करत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या महाविद्यालयाचा प्राचार्य हे वेगवेगळ्या गोष्टींचं नियोजन करत असतो आणि ते नियोजन करत असताना केवळ महाविद्यालयाची प्रगती साधणे हा त्यामागचा घटक असतो. मग त्यामध्ये तो कर्मचारी वर्ग, मॅनेजमेंट वर्ग या सर्वांना त्या प्रवाहात आणत असतो. अगदी व्यवसायात सुद्धा त्याच पद्धतीनं असतं की मॅनेजमेंट करत असताना आपल्याला ती बौद्धिक प्रक्रिया करावी लागते. ही केवळ तात्पुरत्या स्वरूपाची प्रक्रिया नसून ही बौद्धिक प्रक्रिया दीर्घकाळासाठी प्रभावीपणे पूर्ण करावी लागते. कारण एखादी प्रोजेक्ट जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा त्याला अर्ध्यामध्ये अपयश आलं असं समजून सोडता येत नाही. तर ती प्रक्रिया पूर्ण करत असताना त्या मॅनेजर्सला ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपणास अडथळा येणार नाही या गोष्टींचं विशेष लक्ष द्यावं लागतं. म्हणूनच त्याचं नेचर कसं असलं पाहिजे? इंटेलेक्च्युअल. यानंतरचा आजचा शेवटचा घटक आहे प्लॅनिंग मे बी कंटिन्युअस प्रोसेस. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण प्लॅनिंग तुम्हाला माहीत आहे ही केवळ एका विशिष्ट काळापुरती नसते. तर एक कार्य झाल्यानंतर त्याच्या पुढे काय, ते झाल्यानंतर त्याच्या पुढे काय, ते झाल्यानंतर त्याच्या पुढे काय, असे अनेक प्रश्न आपल्यास कंटिन्यू
सॉल्व करावे लागतात. उदाहरणार्थ 10वी झाल्यानंतर 11वी-12वीमध्ये काय, त्यानंतर फर्स्ट इयरमध्ये काय, सेकंड इयरमध्ये काय, थर्ड इयरमध्ये काय. आपण सुद्धा ही कंटिन्युअस प्रोसेस करत असतो. याच पद्धतीनं व्यवसाय करत असताना सुद्धा त्या व्यवसायाचं भवितव्य टिकवण्यासाठी आपणास दीर्घकालीन आणि कंटिन्युअस प्रोसेस करावी लागते. उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीज ही केवळ आज अस्तित्वात आली का हो? नाही, तर ही खूप दिवसापासून, म्हणजेच अंदाजे काही 5-6 दशकापासून हे अस्तित्वात आहे असं आपण समजू. तेव्हा ही 50 ते 60 वर्ष त्यांनी कोणत्या पद्धतीनं प्रवास केला, तर नेहमी भविष्यामध्ये ती गोष्ट अचीव करण्यासाठी कंटिन्युअस प्लॅनिंग करावी लागली. मग ही प्लॅनिंग आपल्यासुद्धा सर्वसाधारण व्यवसायामध्ये एखादी व्यावसायिक रोज भविष्यासाठी प्लॅनिंग करत असतो. म्हणूनच याला कंटिन्युअस प्रोसेस असं म्हटलेलं आहे. हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. तेव्हा तुम्ही सर्वजण या पॉईंटला, या घटकांना लक्षात ठेवाल आणि अभ्यास करत असताना या घटकांचा विचार आपण एक मॅनेजर्स आहोत या पद्धतीनं करावा लागतो. तेव्हा जर अभ्यास करताना काही अडचण आल्या तर तुम्ही विचारू शकता. आशा आहे तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल. यानंतर पुढचा घटक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद.